शिक्षक नेते शीद पाटील यांचे नातू धैर्यशील उर्फ शंभू पाटील यांच्या पुढाकाराने सांगली जिल्ह्यात शिक्षक संघाचे एकत्रीकरण झाले आहे। आजवर टोकाचा संघर्ष करणारी मंडळी शिक्षकांच्या भल्यासाठी शिक्षक संघाच्या बॅनरखाली पुन्हा एकत्र आले आहेत। त्यामुळे शिवाजी पार्क मुंबई येथे 6 मार्च रोजी होणाऱ्या शिक्षक संघाच्या त्रैमासिक अधिवेशनास बळकटी आली आहे। दरम्यान शिक्षकांच्या न्याय मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी शीद पाटील यांचे नातू धैर्यशील पाटील यांनी पुढाकार घेऊन किंगमेकरची भूमिका वठवली असून सांगली जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शीद पाटील यांचे नातू धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, अमोल माने यांनी केले आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, अमोल माने, अशोक पाटील, राहुल पाटील, अजितराव पाटील, रवींद्र मुडे आदींसह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। आपण या अधिवेशनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, आपल्याला योग्य दिशा मिळण्यासाठी बहुसंख्येने या अधिवेशनाला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। त्याचप्रमाणे विनायकजी शिंदे आणि अमोलजी माने आणि आम्ही सर्वांनी जो एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे तो शिक्षक हिताचा निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यातले प्रश्न सुटले पाहिजेत। जिल्ह्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, शिक्षकांच्यावर होणारा अन्याय आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दोन्ही संघानं जो निर्णय घेतलेला आहे तो एकत्र येण्याचा, तो राज्याला दिशादर्शक निर्णय आहे। आणि राज्याच्या इतर जिल्ह्यातल्या सुद्धा संघटनांना मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे, विनायकरावजी शिंदे आणि मी आणि अमोल माने आम्ही जो निर्णय घेतला त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये असा निर्णय घेऊन शिक्षकांचं एकत्रीकरण करून शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडून एकीचं बळ निर्माण केलं पाहिजे अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो।